नाही दुजा आधार। रडता पडता कोठेही अडता, रडता पडता कोठेही अडता, तोच नेतसे पार। नाही दुजा आधार गुरुविण, नाही दुजा आधार। गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची दे सावली। भक्तांसाठी गुरु होनी, भक्तांसाठी गुरु होनी, देव घे अवतार। नाही दुजा आधार गुरुविण, नाही दुजा आधार। आई जी बाळाला न पाहताच त्याच्या प्रेमात पडते, बाळ पोटात असताना त्याला आपल्या प्राणापलीकडेही जपते। इतकेच काय तर त्याच्या भविष्याची स्वप्ने देखील रंगवायला लागते। तिला ते बाळ कसे दिसते, कसे आहे याची शहानिशाही करावी लागत नाही। ती फक्त त्यावर निरपेक्षपणे प्रेम करायला लागते। 9 महिने त्याच्या आगमनाची वाट पाहत असते। पण याही पलीकडे एक आई आहे जी आपल्या प्रत्येक जन्मात आपल्या सोबत असते। प्रत्येक जन्मात आपल्या भेटीकडे डोळे लावून बसलेली असते। ते मूल मात्र या संसाररूपी खेळामध्ये गुंतलेले असते। मग ही माऊली काही ना काही निमित्त काढून त्या लेकराला आपल्याकडे ओढून आणतेच आणि आठवण करून देते। बाळा, विसरलास का मला? आठवते का तुझा हा जन्म कशासाठी झालाय? आपण मागल्या जन्मी भेटलो होतो, कुठपर्यंत म्हणून आपण एकत्र प्रवास केलाय म्हणून सांगू तुला? चल तयार हो, आता त्याच्या पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे। यावेळी मात्र तुला मोक्ष प्राप्तीचा पूर्ण प्रयत्न केलाच पाहिजे बरं का? असे बोलून त्या बाळासाठी सतत झटत असते, आपल्या जीवाचे रान करते, विविध मार्गांनी भक्ती करवून घेते। वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पुण्यसंचय वाढवण्याचा प्रयत्न करते। निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, मग ते संतसंग असोत व आध्यात्मिक शाळा, नाहीतर वारी उत्सव, दर्शन सोहळ्यामध्ये होणारे प्रवचन असो, प्रत्येकाला जीव गावच्या गोष्टी सांगून आत्मज्ञानाचा कण कण करून घास भरवत असते। आईच ती, तिला सगळे माहीत असते। माझ्या असंख्य बाळांमधून कोणत्या बाळाला काय आणि किती पचेल, आणि त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे कधी मऊसूत खिचडी, तर कोणाला मऊ मऊ दूध भात, तर कोणाला मसाले भात। पण ती कोणालाच उपाशी ठेवत नाही। प्रत्येकाला ज्ञानामृताचे प्राशन करूनच ती गप्प बसते। मग तिला कितीही त्रास झाला तरी बेहत्तर। याचा आपल्या माऊलीला आज कृतज्ञतेने साजरे करण्याचा, तिच्या आपल्यावरील कृपेचा सोहळा साजरा करण्याचा, ह्या गुरुमाऊलीचे आभार मानण्याचा आज दिवस आहे। जन्मजन्मांतरीचे हे नाते वृद्धिंगत करण्याचा हा दिवस, तो म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरुमाऊली, कसे बरे धन्यवाद म्हणावे आपल्याला। त्यासाठी आमच्याकडे फक्त भावना आहेत, शब्दच नाहीत आमच्याकडे। अचानक शब्दांचा तुटवडा जाणवतोय। मी पामर, तुझे काय आभार मानणार? या भावना फक्त अश्रू बनून डोळ्यातून वाहत आहेत। पण मला खात्री आहे
की माझ्या भावना न बोलताही गुरुमाऊली तुम्हाला कळतायत. माझ्या मनाच्या आकांताने मारलेली हाक तुम्हाला ऐकू येते. माझ्या हृदयाची पिळवट तुम्हाला दिसते. कारण मला फक्त आभारच मानायचे नाहीत, तर मला सोबत हे पण सांगायचे आहे की तुम्ही किती करता माझ्यासाठी. पण त्या बदल्यात मी काहीच नाही करत. मी कणभर करतो तेव्हा आपण मणभर देता. काय करू देवा? मी आपल्या या आभाळ्या एवढ्या उपकारांचे, ह्या विशाल समुद्र एवढ्या प्रेमाचे कसे पांग फेडू, कसा त्याचा उतराई हो? बरं, आमच्या फक्त आध्यात्मिक प्रवासाचीच काळजी नाही घेतली, तर जसं आई आपल्या बाळाच्या मार्गातले छोटे मोठे अणकुचीदार दगड बाजूला सारते, अगदी तसेच तुम्ही सुद्धा आमच्या प्रपंचातले अडसर हळूहळू दूर करता, जेणेकरून आम्ही परमार्थाच्या मार्गावर नीट चालू शकू. या ना त्या रूपात येऊन आमचे सर्व प्रश्न मार्गी लावता, त्यांची उत्तरे देता आणि पुन्हा एकदा परमार्थाकडे एक पाऊल पुढे नेता. गुरुमाऊली, बघा ना, आज 21 जुलै, आज गुरुपौर्णिमेचा पावन दिवस. फक्त एक नजर या सुंदर गडावर फिरवली तरी दिसून येते, सगळ्यांच्या कृतीतून फक्त एकच भावना व्यक्त होत आहे, ती म्हणजे कृतज्ञता. प्रत्येकजण गुंग आहे गुरुपूजनाच्या तयारीत. अगदी मिळेल तिकडे आपले बस्तान मांडून, छानसे आपल्या माऊलींचे आसन मांडून. कोणी सुंदर सुंदर सजावट करतायत, तर कोणी गुरूंचे आसन सुशोभित करण्यात दंग आहेत. कोण छान धूप दीपाची तयारी करतायत. गंमत बघा ना, की छत्री पण लावली ती पूजेवर. मात्र स्वतः मात्र यथेच्छ चिंब भिजतायत. आकाशातून मात्र पाऊस मुसळधार कोसळत आहे, पण कोणाचे त्याचे देणेघेणेच नसल्याप्रमाणे ह्या पावसाच्या सरी आनंदाने अंगावर झेलत आहे. संपूर्ण डोंगर भाविकांनी खुलून गेला आहे. रंगीबिरंगी फुलांचा सुगंध, धूप, कापूर, अगरबत्तीचा सुवास ह्याने जणू काही या वातावरणावर साम्राज्य प्रस्थापित केले आहे. संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झाले आहे. मंत्र उच्चाराच्या घोषाने परिसर अतिशय पावन झाला आहे. ओहो, किती सुंदर दिसत आहे माझा कुंजवन आश्रम. काय विलोभनीय दृश्य आहे. अगदी स्वर्ग सुद्धा फिका पडेल यापुढे. गुरुनामाच्या जयघोषांनी आणि मंत्र उच्चारांनी आसमंत दुमदुमून निघाला आहे. रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज की जय. परम पूज्य कानिपनाथ महाराज की जय. परम पूज्य कानिपनाथ. उगी व्यर्थ मी झटू कशाला, माय माऊली तू माझी. तहान भूक मम तूच जाणशी, रोज घडावी पूजा तुझी. सर्वत्र मंगलमय प्रसन्न वातावरण. शास्त्रोक्त पद्धतीने आणि वेदोक्त मंत्र उच्चारात गुरुपूजन सुरू झाले. ह्या ललित पूजनाने मन अत्यंत सात्विक आणि भक्तिमय अमृत लहरींनी ओथंबले होते. चिंतयामि संततं महागणेश पंचरत्नमादरेण योऽन्वहं प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतां दोषतां सुसाहितिं सुपुत्रताम्. उनको अपना जीवन जानो, तन मन धन सब उनको मानो. उनको अपना जीवन जानो, तन मन धन सब उनको मानो. वो ही लगावे पार हे जीवन को आधारा. गुरुदेव हमारा प्यारा है जीवन को आधारा. नरेंद्र स्वामी शरण जो आवे, बोध उजाला सोही पावे. नित्यानंद शरण जो आवे,
बोध उजाला सोही पावे, मुक्त होत है निर्धार, है जीवन को आधारा, गुरुदेव हमारा प्यारा। आरती झाली आणि पूजा संपन्न झाली. आता सगळेच जण पूजा आवरत आहेत. वर शिवाच्या डोंगराच्या माथ्यावर अखंड अन्नदानही सुरू आहे. सर्वजण गरम गरम महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. तर काही भक्तगण आसुसलेत आपल्या परब्रह्माच्या चरण दर्शनाचा लाभ घेण्यासाठी. खरे पाहता आदल्या दिवशीच मुख्य मंदिरातून कार्यक्रमाची निमंत्रणे सर्व देवदेवतांना म्हणजेच वरद चिंतामणी प्रभू श्रीराम नाथांच्या माहेरी संत शिरोमणी श्री गजानन महाराज ह्या सर्वांना अगदी पारंपरिक आणि साग्र संगीत पद्धतीने देण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सर्व निमंत्रणे घेऊन यजमानी निघाले. सर्व देवदेवता वारी उत्सवासाठी पालखीत विराजमान होऊन भव्य शोभायात्रेने मुख्य मंदिरात दाखल झाले. हा म्हणता सायंकाळ झाली माऊली. आता सांजारतीही संपन्न होईल. जय 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 नरेंद्र देवा, जय नरेंद्र देवा, जय 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 नरेंद्र देवा, भक्तांचा कैवारी, सुभद्रेचा सूत असे हो. आता केवळ प्रतीक्षा आहे
ती म्हणजे आपल्या लाडक्या परमपूज्य दादाश्रींच्या प्रेरणादायी अमृतवाणीची. मानवता का कार्य करना पड़ता है, मनुष्य जीवन में आके मानवता का कार्य करना पड़ेगा, तो सिद्ध हो जाएगा कि तुम सही में मनुष्य जन्म पा लिया और तुमने मनुष्यता को भी उपलब्ध कर लिया, क्योंकि मानवता का धर्म पाला आपने, आचरण किया। सुख दुख क्यों हैं, अड़चन क्यों हैं, प्रसंग क्यों आते हैं जीवन में, क्यों दिल चिर जाता है, क्यों तरसते रहते हैं, क्यों किसी की राह देखते रहते हैं, क्यों परेशान है सब कुछ होके भी, क्योंकि मनुष्यता को जी नहीं रहे, सिर्फ मनुष्य का जन्म लिया, पद मिला, पद को सिद्ध नहीं किया। और उसका मूल मंत्र स्वामी जी ने उनके अभंग से हमें दिया है, नमम ध्यानम शरणम। नाम ले, तुझे सुख दुख का बेड़ा पार करना है ना, तू अपने जीवन में कुछ करना चाहता है, कुछ बनना चाहता है, कुछ पाना चाहता है, तो सूत्र दिया है गुरु ने, सबके लिए है, चाहे मेरा हो या कोई दूसरा हो, यहाँ बैठने वाले हो या कोई सुनने वाले हो, यहाँ अनुभव करने वाले हो या सिर्फ टीवी पे देखने वाले हो, सबको सूत्र दिया है, नमम ध्यानम शरणम। नाम ले, ध्यानस्थ हो और समर्पित हो। शरणम यानी समर्पित होना। आज है व्यास पूर्णिमा। व्यास एक उपाधि है, गुरु के जो गुरु हैं वह है व्यास। और व्यास शब्द दो प्रकार का है। वर्तुल को देखा है हमने, वर्तुल एक वर्तुल ही है, एक योनि से दूसरे योनि, दूसरे योनि से तीसरी योनि। अगर कर्म अच्छा नहीं तो एक योनि से दूसरे योनि, दूसरे योनि से तीसरी योनि, वर्तुल के आकार घूम रहे। परिघ, जैसे वर्तुल का परिघ है वैसे योनियां घूम रहे एक एक योनि में। इन योनियों से मुक्त होना है, और थोड़े नीचे आके कहूंगा सुख दुख से मुक्त होना है, तो जीवन को मध्य में साधना चाहिए। मध्य यानी क्या, ना सही ना गलत, ना ऊंचा या नीचा, ना दूर ना पास, न बड़ा न छोटा। इन सभी व्याख्याओं से, इन सभी बिंदुओं से मध्य में आ जाओ। मध्य में केंद्र है, और उस केंद्र को ही कहा जाता है गुरु। मध्य में जो जीवन को जीता है, मध्य में जो जीवन को देखता है, वह है गुरु। और आज है गुरु पौर्णिमा। तसेच आपल्या गुरुमाऊलींच्या परम दिव्य बोधात्मक अमृतमय प्रवचनाची, त्या मधुर आवाजाची, ज्यासाठी आम्हा लेकरांचे कान कायम आतुरलेले असतात। जसे एखादं बाळ आपल्या आईकडून आपलं नाव ऐकण्यासाठी, तिचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले असते ना, अगदी तसेच। तम म्हणजे काय, नरकची केवळ। जगद्गुरु तुकोबारांनी काय सांगितलं, तम म्हणजे काय, नरक आहे। हा घालवायचं की न घालवायचं आपण ठरवायचं। मग अशी बोललात ना, वारी वारी हो गुरूंची, म्हटलं ना मग अशी आपण। मी सांगितलं आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा या गुरूंच्या चरणाशी। तुम्ही ऐकलात, आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा, काय हरकत नाही। माझ्यासारखं जर बिघडलात तुम्ही तरी सुद्धा काय वाईट नाही। लक्षात घ्या की संतांची जी संगत असते ना, त्या संतांच्या संगतीमध्ये घडा नाहीतर बिघडा, दोन्ही समानच असतात। पण इतरांच्या संगतीमध्ये बिघडलेत तर भवसागर तरुण जाऊ शकणार ना, गटांगळ्या खाणार। कारण मग असे ऐकलेत तुम्ही गोष्टीमध्ये, प्रवचनामध्ये महाराजांच्या, की मनुष्य जन्मापासून किडा होईपर्यंत रिव्हर्शन होत आलं तरी सुद्धा आम्ही सुधरायला तयार नाही। वासना लागे जीवा तेने दुःख मिळे, तेने उपाधी बळावेल की। वासना आणि प्रपंच मानिला आनंद, कणक आणि कामिणी माझी माझी। माझी माझी पुत्री पुत्र आणि धन, नरेंद्र म्हणे जिन झाले हिन।
त्या ह्या वासनांमध्ये आपण अडकून आपल्यामध्ये तामस गुण अधिक वाढवतो. आम्ही नेहमी सांगतो काही जे आपल्याला नको असतं ना, उदाहरणार्थ तण मशागत करावी लागत नाही, स्वतःच येतं ते. त्याला तणनाशक वापरून संपवावं लागतं. गुरुपौर्णिमा ही अशासाठी आहे की त्या तणाचा नाश करण्यासाठी टॉनिक म्हणून त्या तणाचा नाश झाला पाहिजे आणि सत्वगुणाच्या त्या रोपट्याला टॉनिक देण्याचं काम कोण करत असेल तर गुरूंची वारी. म्हणून गुरूंची वारी करायची आणि आपण स्वतःला लावून बघायचं ह्याच्यामध्ये कुठे आपण बसतोय का, असंतुलित आहोत का, आपण अव्यवस्था झाले का आपल्या जीवनाची, आपल्या जीवनामध्ये अराजकता आहे का, आपल्या जीवनामध्ये चिंता आहे का, आपण मनानं अपवित्र आहोत का, विनाशकाली विपरीत बुद्धी आपल्याला कधी होते का, आपण काही भ्रमात आहोत का, हे विचारायचं आहे मनाला आपण. मग कळेल की याच्यातलं काही आपल्याकडे नसेल तर समजून जायचं आपलं तर तम निवाळलेलं आहे. धन्य आहात माऊली, आपण धन्य आहात. जसे पावसांच्या सरींनी अंग भिजले तसं आपल्या अमृतवाणीने आम्हाला तुम्ही इतके नावमाखू घातले की आमचे अंतःकरण तृप्त झाले, समाधानी झाले. आता ती नकोशी वाटणारी आणि कठीण वेळ आलीच निरोपाची. आता सगळ्यांना जायचं आहे म्हणून थोडंसं सावधगिरीनं गेलं पाहिजे. कोल्हापूर रोड जो आहे तिथे निळे म्हणून एक गाव आहे, त्या निळे गावामध्ये रस्त्यावर पाणी आलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पण वाहतूक हळूहळू होते. ज्यांना थोडं राहणं शक्य आहे त्यांनी थोडा वेळ 1 तास 2 तास अजून थांबावं. आता पाऊस नाही पडणार आहे, काळजी करायची गरज नाही. त्यानंतर गोव्याकडचे म्हणतील बरं झालं कोल्हापूरवाल्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, गोव्याकडे जाणाऱ्यांचा पण प्रॉब्लेम तोच आहे. पण गडबड करायची नाही कारण रस्त्याला गाड्यांच्या रांगाच्या रांगा थांबलेल्या आहेत. पुन्हा एकदा माऊली आपल्यातील मातृत्वाचा साक्षात्कार झाला. जेव्हा आपण निघताना पावसातून काळजीपूर्वक जा, आपली वाहने सांभाळून चालवा, दोन्ही हाताने भरभरून आशीर्वाद देत घरी पोचलात की माझ्या प्रतिमेसमोर आम्ही पोचलो असे न चुकता जरूर सांगा बरं का. मी कायम निर्गुण रूपात तुमच्या सोबतच आहे. हे सर्व पोट तिडकीने आईच्या मायेने सांगत होतात. प्रवचनाची सांगता झाली. मुख्य मंदिरात गाऱ्हाणे झाले. उत्सवासाठी आलेल्या सर्व देवांना पुनः त्यांच्या मूलस्थानी नेण्याची लगबग सुरू झाली. नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुन्हा एकदा पालख्या सजल्या. सगळे देवदेवता पुन्हा आपल्या स्वस्थानी जाण्यासाठी विविध सुसज्ज पालखींमध्ये आसनस्थ झाले. भक्तगणांनी पालख्या खांद्यावर घेतल्या आणि गजर करत सर्व देवांच्या पालख्या त्यांच्या स्वस्थानी विराजित केल्या. आता आमच्या सुद्धा परतीच्या प्रवासाची सुरुवात करायची वेळ आली. किती ते प्रेम, किती ती ममता. हीच ती आई जी जन्मोजन्मी माझी वाट पाहत होती, मला भेटत होती आणि दरवेळीप्रमाणे आजही मला माझ्या ध्येयाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे, किंबहुना तळमळत आहे. धन्य आहात तुम्ही गुरुमाऊली, धन्य आहात. अनंत जन्मीचे पुण्य आम्हा लेकरांचे फळाला आले आणि आपण आम्हाला लाभलात. आपल्या या प्रेमाला शतशः नमन.